ओम नमः शिवाय भक्तांनो. नंदी पक्ष 2025 महाशिवरात्रीनिमित्त 15 दिवस ही भगवान शंकराची प्रभावी सेवा करा, सगळे दुःख दूर होते. ही सेवा काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांचे SS भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आता लवकरच महाशिवरात्री येणार आहे. महाशिवरात्री हे नंदी पक्ष असते. तर हे काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जसं पितृपक्ष असतं तसंच नंदी पक्ष असतात, जे महाशिवरात्रीच्या आधी 7 दिवस आणि नंतर 7 दिवस महाशिवरात्रीचा दिवस असा 15 दिवसाचा कालावधी असतो. ओम नमः शिवाय. संपूर्ण 15 दिवसाची सेवा आहे. म्हणजे 19 फेब्रुवारीपासून ते 5 मार्चपर्यंत ही सेवा करायची आहे. ओम नमः शिवाय. 15 दिवसाची सेवा आहे. ही सेवा आपणाला 19 तारखेला सुरू करायची आहे. त्याच्या 8व्या दिवशी महाशिवरात्र असते. त्याच्यानंतर 7 दिवस ही सेवा करायची आहे, म्हणजे 5 मार्चपर्यंत. हर हर महादेव. हे शिवतत्व जे असते ते लाखो पटीने जास्त जागृत असते असे म्हटले जाते. त्यामुळे या 15 दिवसात तुमची जर कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची सेवा तुम्ही करू शकता. श्री शिवाय नमस्तुभ्यं. जर तुमचे एखादे काम होत नाही, त्या कामात सतत काही ना काही अडचणी येतात व ते काम पुढे ढकलले जाते, तर तुम्ही भगवान शंकराची ही सेवा केल्याने ते काम पूर्ण होण्यासाठी मदत होते. ओम नमः शिवाय. भगवान शंकराची ही सेवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. त्यामुळे या 15 दिवसात तुम्ही जी काही इच्छा आहे ती भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील. ओम नमः शिवाय. कारण भगवान शंकर हे भोळे आहेत. ते छोट्यातली छोटी जरी सेवा केली तरी ते पूर्ण करतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतात. असा अनुभव बऱ्याच जणांना आला आहे. त्याचबरोबर 1 तांब्या जल शिवलिंगावर अर्पण केले तरी सुद्धा भगवान शिव आपली मनोकामना पूर्ण करतात. फक्त ती मनापासून केली पाहिजे. ओम नमः शिवाय. भगवान शंकर हे भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहेत. जी व्यक्ती शंकराची पूजा मनोभावे करत असतो ती आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारच. ही सेवा का बरं करायची? तर जे शारीरिक मानसिक नावाचे कष्ट आहे, नंदी नावाच्या ऋषीने या नंदी नावाच्या पक्षामध्ये भगवान शंकराची शिव पंचाक्षरी स्तोत्राची सेवा केली होती. या शिवस्तोत्राचं ध्यान केलं होतं. आता हे काय आहे हे सर्वप्रथम बघून. तर सर्वप्रथम शिव पंचाक्षरी स्तोत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगते. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्यशुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे पंचाक्षरी स्तोत्र आहे. हे आपणाला पठण करायचे आहे. तर याचे नियम मी तुम्हाला सांगते. ते कोणत्या पद्धतीने करायची सेवा आहे आणि हे स्तोत्र किती वेळा म्हणायचे आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओम नमः शिवाय.
जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आर्थिक, सांसारिक प्रत्येक अडचणी या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला नंदी पंचाक्षरी स्तोत्र जी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. ती सेवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. एखादी इच्छा मनामध्ये धरून किंवा एखादा संकल्पयुक्त करू शकता किंवा तुम्ही अशीही पूजा दिवसातून कोणत्याही वेळेला करू शकता. ओम नमः शिवाय. ही सेवा जेवढी जास्त होईल तेवढे उत्तमच. नंदी नावाच्या ऋषीने ही सेवा करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. म्हणून आपणाला ही सेवा करायची आहे, कारण ही सेवा सर्वात श्रेष्ठ मानली आहे. तुमच्या इच्छेनुसार संकल्पित सेवा करायची आहे. त्यांनी फक्त संकल्प करताना यथाकाली म्हणजे एकाच वेळी बसून ही सेवा करू नका असा संकल्प करू शकता, कारण आपण संसाररूपी आहोत. ज्या दिवशी आपण ठरवतो की आज आपणाला लवकर उठून ही पूजा करायची आहे, तर त्याच दिवशीच काही ना काही घडत असतं. म्हणून संकल्प करताना यथाकाली संकल्प करू नका. ओम नमः शिवाय. ही सेवा तुम्ही कधीही करू शकता, परंतु ज्या वेळेला ही सेवा करायला बसतात त्याच वेळेला दुसऱ्या दिवशीही करा. परंतु ही सेवा करताना योग्य वेळ ही प्रदोष वेळ आहे. प्रदोष वेळ म्हणजे कधी, तर सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 45 मिनिट अगोदर आणि सूर्य मावळण्याच्या 45 मिनिट नंतर जो कालावधी असतो, त्यात जर तुम्ही ही भगवान शंकराची पूजा केली तर अतिशय उत्तम आहे. जर या वेळेत जमलं नाही तर दिवसातून तुम्ही कोणत्याही वेळेत ही सेवा करू शकता. ओम नमः शिवाय. तर भगवान शंकराची ही सेवा खूप महत्त्वाची मानली आहे. म्हणून तुम्ही पंचाक्षरी स्तोत्र ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस एका बैठकीत 11 वेळा पूर्ण झाले पाहिजे. ही सेवा जर तुम्ही मनोभावे केली तर तुमची कठीणातली कठीण सुद्धा इच्छा पूर्ण होते. ओम नमः शिवाय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.